डोळं फुटलेत का काय तुझं? नीट दिसत ना बाय? ही काय माझी साखी आहे? अहो आता जी गावली ती आणली दुकानातनं, घ्या की आता. चांगलं आहे बी. चांगलं असू दे नाही तर बाद. ते माझं नाही ते मी घेणार नाही. मला माझी साखी पाहिजे. हो, दुकानामध्ये समजा दागिना बघितला आम्ही. आता त्या साखळी जवळपास योच दागिना होता, तो आणलाय. आता गपगुमानी साखळी घ्या. तुला मी फक्त माझी साखी मागायला लागलोय, तर तुम्हाला काय बी द्यायला लागलाय? कमाल आहे माणसाची. गपगुमानी साखळी घ्यायची आणि निघायचं इकडनं. निघा आता. नाही निघणार. काय करशील? काय चाललंय नवरा बायको मध्ये? साहेब, माझ्या नवऱ्याला फक्त मला होती तशी साखळी आणून दे म्हणलं, तर ह्यो काहीतरी भलतंच आणून द्यायला लागलाय मला. धर. हे नाव साहेब, मी इकडनं कसं काय आला सा? सांगितलं होतं ना आदनं मधनं येऊ म्हणून, मधनं आलोय. हे समजा जाऊ दे साहेब. बघा, आम्ही दागिन्याच्या दुकानामध्ये गेलो होतो, समजा दागिने ओळखलं, पण तशी साखळी काय सापडली नाही. ते जवळपास ही साखळी सापडली, पण ही बाई घेईना झाली. बाई, अरे बायको म्हणाला तोंड दुखतं बरे तुझं. ही आमची ताई माझा नवरा म्हणते आणि तू बाई म्हणतो. हा, बायको म्हण. बायको म्हण म्हणलं नव. आता तुम्हीच समजवा. कुणाला? आता तुम्हीच समजवा माझ्या बायकोला. हा. आता हे बघा साहेब, तुम्ही मला समजावण्यात तुमचा टाइम अजिबात घालवू नका. त्याचा काय बी उपयोग होणार नाही. तुम्ही फक्त माझ्या नवऱ्याला माझी साखी तेवढी आणून द्यायला सांगा, म्हणजे झालं. साहेब, काय करू? जरा बाजूला. मी काय म्हणतो, बाई काय आपलं ऐकलं असं वाटत नाही, त्यामुळे हिच्या भानगडीत आपण पडायलाच नव्हतं. नाही, तिनं स्वतः तोंडानं सांगितलं ना. आणि पहिलवान गडी आहे की नाही, ह्यो जरा आपलं ऐकण्यातलं वाटतोय. करेक्ट. आपण तपासाची दिशा त्याच्यावरच फिरवूया. चला चला. आता मी जेवढं विचारतोय तेवढंच सांगायचं. तू या ताईची साखळी चोरलीस? इतिहास सांगायचं साहेब. ए साहेब विचारलंय ना तर परत सांगायचं, समजलं? होय. ही तुझी बायको आहे ना? म्हणजे ते जेवढं विचारलंय तेवढं सांगायचं. हो काय नाही? हा. हा. गोरपडे, दोन्ही गोष्टी कबूल केल्या ना? अहो साहेब, या राणानं सगळ्या गोष्टी आधीच कबूल केल्या. ए राणा, ही ताई तुझी बायको आहे आणि तू हिची साखळी चोरल्यास. मग आमच्या ताईची साखळी जोवर मिळत नाही तोवर आम्ही सुद्धा तुझ्याच दारात थांबणार. हा, नाही, पण मी काय म्हणतो साहेब, एकदा तुम्ही पण बघा, म्हणजे तुम्ही समजवाल. एकदा सांगितलं ना, जशीच्या तशी म्हणजे जशीच्या तशी. हा. ठीक आहे, आणतो. उभारलाय काय? हं? निघा होय, जशी आहे तशी आणतो. हा चल रे. चला. दादा, हा. थँक्यू थँक्यू. काय नाही. काय नाही? हा. खुर्च्या आंदोलन कायदा आलाय साक्षात दारात. हा, दादा. कायद्याची काही इज्जत आहे का नाही? बाय बाय. हा? बघा आणले. दे. हे बघा, हे चालेल काय? नाही. जशीच्या तशी
अजून काढले हे चालेल काय? जशीच्या तशी निघा. होय जशीच्या तशी. बर हे बघा अहो भारीतलंय. आईला दाखवा. थांबा आता बघा. माहित आहे तुम्हाला बोलतो का नाही तुला? दे दे. अहो हे बघा हे मागातलंय. हा द्या. हे बी नको. काय साध्या साध्या गोष्टी मी तुम्हाला काय सांगितलं? जशीच्या तशी वस्तू पाहिजे. होय हा जशीच्या तशी. निघा. नाही काय म्हणता आणि चालले बरं. कुठे गेला माहित आहे काय तुम्हाला? काहीच माहित नाही. नाही चला की बघूया मग. चला काय चला बाबा. हे बघितलं टिकली बिकली. आता सरपंच आहे नात्यानं तुम्ही बोलायचं बघा. काय राहणार? काय घेतलं? लाली पावडर काय? नाही नाही काय नाही. काय नाही कसं काय? मग त्या छोट्याशा आरशात थोपाड बघतो चाल का काय? अरे जे जाणं कामाला लावला असेल रानाला. ए तुम्हाला कशाला पाहिजे रे चौकशा? तुम्ही तुमच्या कामाचं बघा की. चल राणा. इथं काय घेणार? नाही नाही हे बघा घे पाहिजे घे. जशीच्या तशी. अरे हिला काय बी आणलं तरी नको. कसली बाई आहे ही? साहेब बघा माझा नवरा माझ्यावर कसा वळला लागलाय बघा. हे बघ राणा, चुपचाप ताई म्हणते ते आणून द्यायच.
नाहीतर तुझी उचल बांगडी सरळ जेलमध्ये, समजलं का? माहिती की साहेब. हे घे मोबाईल चार्ज झाला. हे बघा साहेब, हे बघा, हे बघा, एक हे दोन. अहो मागात आणलंय ते बी सोन्याचं. तिने एक बी घेतला नाही, तिला एक बी पसंत पडणं झालंय. तू माझी साखळी चोरलास ना मग साखळीच आणून द्यायची. जगभरातली दौलत आणून दिलीस तरी ती नग साखळीच पाहिजे. ऐकलंस ना? जशीच्या तशी. हा. अहो साहेब, तुम्ही म्हणताय का नाही जशी आहे तशी साखळी पाहिजे. अहो, मला सांगा, जशी आहे तशी साखळी मिळाली असती तर आम्ही हे आणलं असतं का? अहो हे बी मागातलंय. आता मिळत नाही की जशी आहे तशी साखळी, तर कुठं आणू आम्ही? अवर आणा तर कुठनं बी आणा पर आणा. अहो या साहेबांची आणि या जिजाची का नाही सेवा करून माझं कंबरड मोडलं हो. आणा जावा. चल रे ते सोनाराकडे. तशीच्या तशी. ताई, तू अजिबात काळजी करू नको. जोवर तुझी साखळी मिळत नाही तोवर आम्ही इथून हलणार बी नाही. काय साहेब? काय कुठे काय काय नाही. मग जेवणाचं बघा की. कायदा आलाय ना दारात. हा? जेवणाचं बघा. हा? निघा. गोदक्का सरपंच साहेब डोळे झाकून घ्या. आईला आवडणार म्हणजे आवडणार. आवडणार ना आईला? आवडणार. मग हे द्या. हा? आणि माझ्यासाठी पण घे का? राहणार ना? अहो, की नंदा. तुम्ही इकडे कसं काय? अरे वा, उद्या काय? अरे सरपंच साहेबांचं लगीन ठरलंय. गावामध्ये पेटी वाटतात. नाही 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 नाही. रानाचा, अरे आईसाठी जुडवी घ्यायला आलतो म्हणता. ते नाही, मला सांग, सकाळी मी तुला गणी त्या टिकल्याला आली लिपस्टिकच्या दुकानासमोर बघितलं आणि आता तू इथं आलायस. तू कुणासाठी दागिने घ्यायला आलाय? अरे काय उद्या एवढंच ओळखलंच होय मला? नको त्या माणसांबरोबर राहायचं सोड. बुद्ध्या बी त्यांच्यासारखी झाल्या बघ. अरे तुझ्यासाठी आलो मी इकडं. अरे जिल्हा ऑफिसातून माणसं आली आहेत, सरपंच पुढे म्हणून बोंबलाले तिकडं. जिल्हा ऑफिस मजा आहे पाहिजे सरपंचच्या नात्यानं. हे जरा पॅकिंग करून ठेवा, नंतर घेऊन अरे करतील ते. जा लवकर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. अहो काय बघा, यो बरकत की नाही पर्वती साखळी घेऊन गेला होता. जशी आहे तशी साखळी पाहिजे. हा, ती म्हणजे वहिनीला दिली होती. वहिनी कुठली? अहो वहिनी काय म्हणायला लागलाय? मी नेहमी साखळी तशी द्या की सेम टू सेम. वहिनीचं कुठं काय बोलायला? मिळेल की मिळेल, पण 8 दिवस लागतील. 8? अहो नाही, आम्हाला आत्ताच्या आत्ता पाहिजे. वय अहो राणादा, ते लगेच कसं मिळेल? अहो ते डिझाईन संपले आमच्याकडचं. आता आम्ही जाऊन सोनं आणणार, मग ते घडवणार. आता सेम टू सेम दागिना पाहिजे म्हटल्यानंतर 8 दिवस तर लागणारच की. अहो पण 8 दिवस म्हणल्यावर डोसक्याला तापच की. हो ताप कसला? अहो ते तर आमचं कामच आहे. अहो तुमच्या डोसक्याला नाही हो, आमच्या डोसक्याला ताप होणार. काय आता काय करायचं? आता काय, जिजाच्या जाऊन पायात पडायचं. ऐकलं तर ऐकलं. नाही म्हणजे नाही. मग ठीक आहे, मला की नाही आठवड्याभराचा टाइम द्या, तुम्हाला साखी देतो. पण आता तुम्ही करायला जावा. अजिबात नाही. कुठं बी जाणार नाही मी. जवळ माझी साथी मिळत नाही तवर इथनं हलणार नाही मी. हो जाऊ दे. बोंबला मुकुंद, हातरून पांघरूनच घेऊन यायला पाहिजे होता. का? आता राणा 8 दिवस साखळी देणार नाही म्हणजे 8 दिवस आपल्याला इथंच मुक्काम करायला पाहिजे. अहो पण साहेब तिकडे ओरडतील की आपल्याला. अरे पण शब्द दिलाय आपण. जोवर साखळी मिळत नाही तोवर आपल्याला इथनं जाता येणार नाही. यार लोकांचा विश्वास उडेल कायद्यावरचा. अवर आणा द्या की हो साखळी.
मला तर लई वात आलाय बघा. अहो एवढ्यात वात येऊन कसं चालेल. आता 8 दिवस कायद्याचा आदर पाहुणचार करायचा तुम्ही काय. राणा अरे काय हे तुमच्या पोराला सवयच आहे घोळ घालायची. ते नाही एक 8 दिवस मिळतील आम्हाला. आज काय महिनाभर घ्या. अरे दादा महिना दिलाय आता काय टेन्शन घेऊ नको. हा काय बी काळजी करू नका. साखळी मिळेपर्यंत मी इथंच राहणार, कुठं बी जाणार नाही, काळजीच नको. होय नाही तुम्ही पण काळजी करू नका. ओ बाई तुम्ही जावा आता. वळकट्या गोंगडी सतरंजा आणा. हा आता आम्ही 8 दिवस का महिनाभर महिनाभर आम्ही इथंच मुक्काम करू. जावा तुम्ही. अहो गोदक्का, अहो बोला की काय. राणा आरतीची साखळी देऊन टाक की. काय बोलतेस गोदक काही असती तर दिली नसती काय. पुरी जिजा जरा शहाण्यासारखी वाक्य. अगं आता रानाकडे साखळी नाही तर आत्ताच्या आता कुठली दिल त्यो. तुम्ही काहीतरी सांगा की समजून. हो आम्ही काय समजावून सांगणार मावशी. हा अहो शब्द देऊन बसलोय आम्ही. कायद्यानं हात बांधलेला आहेत आमचं. हो ताई अहो राणादा देतो म्हटलंय ना वाढदिवसांसाठी मग घ्या की. साहेब मुकुंद मी म्हणलं ना आपलं हात कायद्यानं बांधलेलं आहे म्हणजे आहे. साखळी मिळत नाही तर मी इथं हलणार नाही. ठीक आहे मस्त साखळी पाहिजे ना व. एकाच मिनिटात आलो. राणा आत कुठं आहे. लपवून ठेवली असेल या रानानं. नाही 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 माझ्यात एकच साखळी फेकून दिले त्यानं. ते मैं देख के आता हूं. तुम्ही थांबा इथं. राणा